जीव आहेत. आत्मा आहे म्हणजे ते सजीव आहेत. एक आहे निर्जीव, एक आहे सजीव. मग आता जे जिवंत आहेत, चालतायत, बोलतायत असे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आत्मा आहे, ते सजीव आहेत. आणि जे निर्जीव आहेत, निर्जीव जे चालत नाहीत, बोलत नाहीत, पण दोन्हीमध्ये भगवंतांचा अंश आहेच की तसा बघायला गेला तर. भगवंत या जड पदार्थामध्ये सुद्धा भगवंतांचं अस्तित्व आहेच आणि जिवंत पदार्थामध्ये सुद्धा भगवंताचं अस्तित्व आहेच. पण जाणवते कशामध्ये? जिवंत पदार्थामध्ये, जिवंत व्यक्तीमध्ये हालचाल हे सजीवांचं लक्षण आहे. ज्याच्यामध्ये हालचाल जाणवते, मग भगवंताचीच लेकरं आहेत सगळी. भगवंत सर्वांमध्ये आहेत. परमात्म्यापासूनच आत्मा आलेला आहे, तर भगवंतच प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने आलेले आहेत. ते आत्मा पण भगवंतच आहे. हा जीव पण एक प्रकारे छोटा भगवंत आहे, छोटा भगवंत. कारण भगवंतच प्रकट झालेले आहेत. जसं मी उदाहरण नेहमी देतो, एक मालक असतात, मालक घरात जे वडील असतात त्यांना काय म्हणतो आपण? मालक, कारभारी म्हणतो. मग जेव्हा मुलगा असतो, तर मुलगा जेव्हा हाताखाली येतो त्यावेळेला त्या मुलाला काय म्हणतात? छोटा मालक किंवा छोटे कारभारी घरातले. आणि एक राहिले मोठे. मग त्यावेळेला वडिलांना काय म्हटलं जातं? मोठे मालक किंवा मोठे कारभारी. मग तसंच आहे, भगवंतापासून आपण आलो, भगवंत मोठे मालक झाले. आपण मुलगा कधी बाप बनू शकतो का हो? बाप बापच आहे. मुलगा मुलगाच राहणार आहे शेवटी. नातं तेच राहणार आहे की नाही? पण म्हणून मालक जसं भगवंत आहेत, तर आपण भगवंत नाही बनवू शकत. भगवंत नेहमीच भगवंत राहणार, आपण नेहमीच लेकरं राहणार भगवंताची. अलग लक्षात. विठू माझा लेकरवाळा. तर लेकरं आहे आपण भगवंतांची. म्हणून म्हणलेलं आहे की आपण भगवंतांचे अंश आहे. ममे वांसे जीव लोके जीवभूता सनातन म्हणा षष्ठाणी इंद्रियाणी प्रकृतीसाणी कर्षती. भगवद्गीता. ममे वांशे जीव लोके जीवभूता सनातना. जेवढे काही जीव आहेत हे सगळे, मुंगीपासून हत्तीपासून मनुष्यापर्यंत सगळी माझीच लेकरं आहेत, माझे अंश आहेत आणि ते शाश्वत काळासाठी आहेत, असं भगवंतांनी म्हणले. आणि पुढं मग म्हटलेलं आहे, मग आता काय करायचं? प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहायचं. आता हे थोडंसं अवघड आहे. प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना कसं पाहायचं? समजा मूर्ती आहे, मूर्तीला आपण पाहू शकतो की बाबा हा भगवंताची मूर्ती आहे म्हणून. मूर्तीला कोणी लात मारेल का हो? नाही मारणार. माणसाला लात मारू शकतो का आपण? मारू शकतो. भांडण लागल्यानंतर नवरा लात घालू शकत नाही बायकोला. धनवडे प्रभू, आपल्याकडे नाही असं काय. चांगलं आहे. तर लात मारू शकतो की. मग देवाला लात नाही मारत आपण, कारण आपण म्हणतो त्यात देव आहे. पण बायकोला लात मारताना देव दिसत नाही का? एक प्रश्न आहे. बायकोमध्ये भगवंत आहेत का? आहेत की. सर्व जीवामध्ये आहेत, म्हणजे बायकोमध्ये का नाही भगवंत? सर्वामध्ये भगवंत आहेत. तर बायकोमध्ये पण आहे, नवऱ्यामध्ये पण आहे, मुलामध्ये पण आहे. सर्वत्रच तसं बघायला गेलं तर भगवंतांचा निवास आहे. कारण हृदय तिष्ठती अर्जुन सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्टो. भगवंत म्हणले सर्वांच्या हृदयामध्ये मी प्रकट होतो, सर्वांच्या हृदयामध्ये मी आहेच की. आणि शेवटी लेकरच आहेत की. जसं हा हात आहे, आता या हाताला तुम्ही काय केलं? चिमटा काढला, तर मला काहीच त्रास होणार नाही का? या हाताला चिमटा काढला तर मला त्रास होईल का? होणार. कारण हा हात कुणाला जोडला आहे? मला. आलं लक्षात? मी कुठेतरी आहे, मला तो हात जोडला, म्हणजे इथं चिमटा काढला की मला त्रास होतोय. नाही, मग काय करतो? तुम्हाला पायाला चिमटा काढतो. खाली पायाला चिमटा काढला, त्रास होतोय का मला? कुणाला होतोय? मला त्रास होतोय. म्हणजे ते जोडले कुणाशी तरी, मला जोडले. हात, पाय, डोकं, कान, कुठेही चिमटा काढा मला तुम्ही, त्रास होतोय लगेच मला जाणवतंय. म्हणजे हे सगळं जोडलंय कुणाला तरी, हे सगळं जोडलेलं आहे. अगदी याच प्रमाणे आपण भगवंतांचे अवयव आहोत.
या श्रीकृष्णांचे अवयव आहोत सगळे सगळे लेकरं. मग कुणी मनुष्य आहे, कुणी मुंगी आहे, हां, जसं एक हात आहे, एक बोट आहे, एक कान आहे, एक डोळा आहे, तसे भगवंताचे आम्ही अवयव आहे. कुणी मनुष्य आहे, कुणी प्राणी आहे, कुणी झाडं आहे, पण आपण सगळे भगवंताची लेकरं आहे, अवयव आहे. मग त्यांना जर त्रास दिला तर काय होतं? त्रास कुणाला होतो? आता बोला की. भगवंतांना त्रास होतो. अलग लक्षात तुमच्या. समजा तुम्ही मुंगी मारली, त्रास कुणाला होईल? भगवंतांना वाईट वाटतं. कारण ते लेकरू कुणाचं आहे? लक्षात येते का तुमच्या? भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर याच गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत की काय करतो मी नेमकं. हे सगळे भगवंताची लेकरं आहेत आणि भगवंतांचा अंश आहे. तुम्ही झाडाला जरी त्रास दिला, त्रास कुणाला होतो? कारण ते सुद्धा भगवंताचं लेकरू आहे. झाड तोडणं पाप सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये. मग झाड तोडणं जर पाप असेल तर असं पाप का म्हटले? कारण ते भगवंताचं लेकरू आहे. झाडसुद्धा भगवंताचं लेकरू आहे. अशा प्रकारे सगळेच आपण भगवंतांची लेकरं असेल म्हणून एखाद्या जीवाला त्रास दिला तर तो डायरेक्ट भगवंताला त्रास दिल्याप्रमाणे आहे. आणि म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. नामदेव महाराज काय सांगतायत की कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कुठल्याच जीवाचा मत्सर नको आम्हाला. आपण तर किती मत्सर करून ठेवलाय. आपण तर किती म्हणजे हा माझा आहे, हा परका आहे, हा जवळचा आहे, हा याने मला मारलं होतं, हे माझा शत्रू आहे, हा माझा मित्र आहे, हा माझा अतिशय लंगोटी यार आहे, हा माझा प्रियकर आहे, आणि बरंच काही आम्ही करून ठेवलेलं आहे. मग वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर कोण आहे? भगवान श्रीकृष्ण आहेत. मग श्रीकृष्णाची भक्ती करू कसं काय शकतो आपण? जर माझ्या मनामध्ये मत्सर आहे, द्वेष आहे, तर मी भगवंताचं भजन कसं काय करू शकतो? कोणाही जीवाचा न घडो मत्सर. मला मुंगीचा सुद्धा मत्सर करून जमणार नाही. मग माणसाचं तर लांबची गोष्ट आहे. म्हणजे मी कुणालाच नावं ठेवू शकत नाही, मी कुणालाच मारू शकत नाही, कुणाचा राग द्वेष करू शकत नाही, तरच मी भगवंताला जाणू शकतो. काय बोललो मी नीट लक्षात घ्या. आपण तर पदोपदी सगळं करून ठेवलेलं आहे. माझी ही आवड आहे, हा माझ्या आवडीचा व्यक्ती आहे, हा ना आवडीचा व्यक्ती आहे, हा माझा शत्रू आहे, ही माझी सासू आहे, ही माझी सून आहे, हा माझा बाप आहे, हा खडूस आहे, हा असा आहे, हा तसा आहे. सगळं आम्ही असं चार्ट तयार आहे आमचा सगळा. हा शेजारी आहे, याच्या मातीला पण जायचं नाही. ठरवलं आहे का तुम्ही? हो म्हणा की. हां, खरं बोललं काय? खरं बोलायला काय पैसे नाही पडत आहे. याच्या मातीला जायचं नाही, ठरवलं, सर्वांनी ठरवलेलं आहे. मग 100% तुम्ही लिहून घ्या की तुम्हाला भगवंत भेटणार नाहीत. कारण तुमच्या मनामध्ये द्वेष भावना आहे, तुमच्या मनामध्ये मत्सर भावना आहे. हां, मग आता हे झालं शेजारचं. समजा दुसऱ्या देशाप्रती काय माझी भावना आहे. समजा एखादा मुस्लिम देश आहे म्हणून किती तिरस्कार करावा मी त्याचा, किती मत्सर करावा मी त्याचा. मला सांगा, ठीक आहे, बरेच लोक तिरस्कार करतायत की हे लोक मुस्लिम आहेत, हे लोक वेगळ्या देशाचे आहेत, तर यांना आम्ही काय करतो, त्यांचा तिरस्कार करतो, मत्सर करतो. भगवंत नाही भेटणार तुम्हाला. भगवंत नाही भेटणार. तुम्ही म्हणाल कसं काय? कोणाही जीवाचा न घडो मत्सर. त्यामध्ये पाकिस्तान पण आला की. अध्यात्म समजायला फार बुद्धी लागते. एवढं सोपं नाही अध्यात्म समजायला. बरं ठीक आहे, आता मी पुढं विचारतो. संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा पसायदान मागितलं त्यामध्ये पहिलं वाक्य काय? आता विश्वात्मके देवे. हे विश्वच माझं घर आहे असं त्यांनी मागणं मागितलं. मग त्या विश्वामध्ये पाकिस्तान येत नाही का? चीन येत नाही का? मग त्यांचा तिरस्कार करून कसं काय जमेल हो? मी काय बोललो तुम्हाला लक्षात येते का?
भगवंतांना प्राप्त करण्यासाठी भक्तिमार्ग आहे. आणि भक्तिमार्गाचं देर इज नो बाउंड्री. याच्या मर्यादा किंवा याचं फार मोठ्या आहेत. त्याला समजणं फार कठीण आहे. तुम्ही संकुचित वृत्ती घेऊन बसला तर भगवंत भेटणार नाहीत तुम्हाला. माझा देश म्हणून शास्त्रामध्ये कुठं असं म्हणलं नाही भारत माझा देश आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांना म्हणता येत नव्हतं का भारत माझा देश आहे? तेव्हा भारत नव्हता का? हां, हे विश्वाची माझे घर कशाला म्हणले? हे भारत माझे घर म्हणले असते ना. लक्षात येते का तुमच्या? संतांनी जेव्हा हे गायलेलं आहे, नुसतं म्हणून जमणार नाही, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. कारण कोणाही जीवाचा न घडो मत्सर, जगातल्या कोणत्याही जीवाचा मत्सर नाही घडायला पाहिजे. द्वेष नाही करायला पाहिजे आपण. अर्थातच नियमानुसार वागावं लागेल. त्यांनी जर काही गुन्हा केला तर त्याला शिक्षा करावी लागेल. याचा अर्थ त्याच्याशी मत्सर किंवा द्वेष केला असा होत नाही. आलं का लक्षात तुमच्या? एखादा देश विनाकारण त्रास देत असेल तर त्याला शिक्षा दिली पाहिजे, त्याला वटणीवर आणण्यासाठी थोडं काही सबक शिकवली पाहिजे, पण मत्सर नसावा. कारण मत्सर आणि द्वेष कळते का तुम्हाला? हां, असं की आपल्याकडे म्हणलेलं आहे की आपल्याकडे म्हणतात काय लोक की बाबा ठीक आहे, भांडण झालं तर काही हरकत नाही, पण मरणाला आणि तोरणाला तरी जायला पाहिजे. असं एक आपल्याकडे सामान्य म्हण आहे. मरणाला आणि तोरणाला तरी जायला पाहिजे. याचा अर्थ काय? तुम्ही द्वेष ठेवू नका. तुम्ही मेलं तरी जात नाही म्हणजे याचा अर्थ काय झाला? तुम्ही तुमच्या मनामध्ये इतकं घर करून ठेवलेलं आहे की मत्सर केलेला आहे, त्या व्यक्तीला मी आता तोंड पण पाहणार नाही त्याचं, असं नाही. आणि म्हणून प्रभुपाद महाराज बघा, या लोकांना जर सुधारायची संधी दिली तर सुधारू शकतात ना ही लोक. प्रभुपाद महाराजांनी संधी दिली या लोकांना सुधारण्याची. आणि म्हणून आज पाकिस्तानमध्ये सुद्धा 12 मंदिर आहेत. तुम्ही जर मत्सरच करत बसला, द्वेषच करत बसला तर काय होईल? ते लोक भक्त बी बनणार नाहीत. त्यांचं कल्याण कसं होईल? शत्रूचं सुद्धा कल्याण व्हावं असं चिंतन करणारी आमची संस्कृती आहे. शत्रूचं सुद्धा कल्याण व्हावं. मग द्वेष कसा करायचा? का करायचा? एखाद्याचं वाटोळं व्हावं असं का म्हणावं आम्ही? म्हणून म्हणलेलं आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्मय हे सर्वेश्वर पूजनाचे. तुम्हाला जर हे सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णाचं पूजन करायचं आहे, भक्ती करायची आहे, तर मुंगीचा पण द्वेष नाही झाला पाहिजे, मत्सर नाही झाला पाहिजे. माणसाचं तर सोडून द्या. विनाकारण कोणाची तर हत्या करणं, विनाकारण कोणाला तर टाकून बोलणं, एखाद्याला निंदा करणं, या असा व्यक्ती भक्ती करू शकत नाही, भगवंतांना प्राप्त करू शकत नाही. हे अध्यात्मामध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणून इथं म्हणलेलं आहे, विजुगुप्सते, एखाद्याचा द्वेष करत नाही. असं म्हणलेलं आहे, काम, क्रोध, मत्सर हे सगळं भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकतोय, पण एक गोष्ट भगवंताच्या सेवेमध्ये लावू शकत नाही, द्वेष. द्वेष फार बेकार आहे मंडळीनो. द्वेष म्हणजे ईर्ष्या आणि द्वेष दोन गोष्टीमुळेच खरं तर आमचं पतन झालेलं आहे या जगामध्ये. ईर्ष्या करतो माणूस की त्यालाच का, मला का नाही, आहे की नाही? तर ईर्ष्या असते की मी पण त्याच्यापेक्षा मोठा होऊन दाखवतो, मी पण त्याच्यापेक्षा मोठा होऊन दाखवतो. ईर्ष्या होते, दुसऱ्या व्यक्तीवर जळतो. तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर, एक देश दुसऱ्या देशावर जळतो, ईर्ष्या होते. आणि द्वेष, द्वेष म्हणजे त्यालाच का, तर त्याला नाही तर मग मला नाही तर मग कोणालाच नाही, मला नाही तर द्वेष करणार. तर अशा प्रकारे द्वेष भगवंताच्या सेवेत लावणं फार कठीण आहे मंडळीनो. म्हणून या ठिकाणी म्हणलेलं आहे की भक्तामध्ये असा प्रकार आहेत. पहिला आहे नास्तिक. नास्तिक भक्तांचा प्रकार नाही आहे, पण एक प्रकार आहे. एक आहे, 2 लोक असतात, एक असतात आस्तिक आणि एक आहे नास्तिक. म्हणजे आस्तिक म्हणजे भगवंताला मानणारे, नास्तिक म्हणजे भगवंताला न मानणारे लोक. तर बघा बरेच लोक भगवंतांना दाखवतात की आम्ही अध्यात्मवादी आहे. म्हणून आपण सांगितलं होतं, मला वाटतं पहिल्याच प्रवचनामध्ये सांगितलं होतं की जैनिझम, बुद्धिझम आणि अजून काय सांगितलं होतं?
चार्वाक, हे तिन्ही लोक नास्तिक आहेत. हां, भगवंतांच्या रूपाला जे मानत नाहीत, त्यांनासुद्धा एक प्रकारे भगवंताच्या अस्तित्वाला मान्य करत नाहीत. स्वतःचा काहीतरी सिद्धांत मांडलेला आहे त्या लोकांनी. तर सर्व काही शून्य आहे म्हणे, सर्व काही शून्य आहे. असं केले ना, एव्हरीथिंग इज झिरो. तर मग ते एक प्रकारे नास्तिकवाद आहे, देवाला मानत नाही. तर देवाला मानत नाही, मानता कुणाला तुम्ही? बापाला मानता का स्वतःच्या? बघा, हे विश्व जे निर्माण झालेलं आहे, कुठली तरी वस्तू इथे आलेली आहे, तरी वस्तू आली तर लगेच काय विचारतोय आपण? कुठून आली? बरोबर आहे का? कुठून आली? नीट लक्ष द्या, थोडं तात्विक पण शिकलं पाहिजे आपण बोलायला. एखादी वस्तू आली तर कुठून आली आपण लगेच विचारतो, बरोबर आहे? तर माझा जन्म झाला आहे, मी कुठून आलो? माझ्या आईवडिलांपासून आलो. माझे आईवडील कुठून आले? त्यांच्या आईवडिलापासून आले. त्यांच्या आईवडील कुठून आले? त्यांच्या आईवडिलापासून आले. त्यांच्या आईवडील कुणापासून आले? किती दिवस मागं जायचं? किती दिवस जायचं? तुम्ही रात्रंदिवस जन्मभर जरी म्हणत बसला तरी संपेल का हो? याचा शेवट कुठे होतो माहिती आहे का? माता कमला देवी, पिता जनार्दन, हे भगवंतापाशी जाऊन शेवट होतो याचा. सगळ्यांचा बा विठोबा. आम्ही बा नाही, आम्ही बा शाळेत शिकवतात. सगळ्यांचा बा. मग भगवंतापर्यंत जाऊन ते पोचतं आणि भगवंतापर्यंत गेलं की तिथं पूर्णविराम होतो. आणि भगवंतांनी सर्वांना निर्माण केलेलं आहे. मला सांगा ना, तुम्ही कोणत्याही वस्तूला घेतलं तर मग त्याचा कोणीतरी मागं आहे की नाही? मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकताय की देव नाही किंवा या जगाला निर्माण करणारा व्यक्तीच नाही? नास्तिक बनूच शकत नाही आपण. एक लक्षात घ्या, नास्तिक बनणार कसं काय असा जर विचार केला तर. पण तरीही लोक म्हणतात की देव नाही, देव नाही, देर इज नो गॉड, नो गॉड. देव नाही, देव नाही कसं काय म्हणू शकतं? प्रत्येक ठिकाणी आपण विचारतोय की नाही, हे घर कोणी बांधलं? जे कोणी बांधलं असेल. हे मोबाईल कुणाचा आहे? कुणाच तरी आहे. हे कुणाचं आहे? बोर्ड कुणाचं आहे? लाईट कुणाचं आहे? साऊंड कुणाचं आहे? पेन कुणाचं आहे? पेन्सिल कुणाचे आहे? माईक स्टँड कुणाचं आहे? प्रत्येक ठिकाणी लगेच मालक कोण आहे? मालक सगळीकडे विचारतोय. नास्तिकवाला पण विचारतोय. पण देवाचा विषय आला की तो म्हणतो देव नाही म्हणजेच मालक नाही. आलं का लक्षात तुमच्या? या जगाला मालक नाही. मग कोण आहे? कोण तर असायला पाहिजे की नाही? तुम्ही अस्तित्वच नाकारताय भगवंतांचं, म्हणून म्हटलं नास्तिक बनू शकत नाही. हे लोक मला देव नाही म्हणतायत फक्त कारण ते अज्ञानी असतात, त्यांना कळत नसते काय. आपलं म्हणतात आम्ही देवाला मानत नाही, आम्ही देवाला मानत नाही. तुझ्या बापाला तरी मानतो का तू? कारण तुझा बाप असं बाप 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 करत गेला तर ते त्या देवापर्यंतच पोचतं. आलं का लक्षात तुमच्या? म्हणून काही लोक नास्तिकवादी या जगामध्ये आहेत. त्यांचा विषय सोडा तुम्ही, त्यांचं काही देणं घेणं नाही इकडे, कारण त्यांना सांगणंच कठीण आहे. बरं, दुसरे आहेत आस्तिकवादी आहेत. आस्तिकवादी देवाला मानता का? हो हो, देवाला मानतो की आम्ही, देवाला मानतो. बरं, मग देवाला मानता, कसं मानता? मग त्याच्यामध्ये एक प्रकार. मग कोणी म्हणतं देव कसा? देव कसा? देव निर्गुण. ओके, ठीक आहे. देव कसा? देव निराकार. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आकार नाही देवाला. बरं, ठीक आहे. मग कुणी काय कुणी काय कुणी काय असं म्हणतंय. मग याच्यामध्ये अनेक परंपरा येतात, द्वैत अद्वैत. पण चांगलं आहे, आस्तिक होणं चांगलं आहे. भले तो द्वैत असो अद्वैत असो, देवाला निर्गुण मानो निराकार मानो, पण कमीत कमी देवाला मानतोय तरी. देवाला प्रकाशाच्या रूपामध्ये समजतात काही लोक. देवाच्या प्रकाशावरती ध्यान करतात, निर्गुण रूपावरती ध्यान करतात भगवंताच्या. असेही काही लोक आहेत. ठीक आहे, पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. भगवंतांना तुम्ही माना, निर्गुण माना, निराकार माना, इथंपर्यंत ठीक आहे हो. परंतु नीट लक्ष द्या, परंतु असे काही लोक समाजामध्ये आहेत, ते काय म्हणतात, देवाला आम्ही मानतो बरं का, देव आहे पण तो मीच आहे. आलं का लक्षात? असं तुम्ही ऐकले? कुणी ऐकले बघा? स्वतःला देव मानणारे लोक असे तुम्ही पाहिलेत का? मोठे मोठे प्रवचन कीर्तनकार असं सांगतात असे,
हां, तो देव मीच आहे किंवा मीच देव बनवू शकतो असे म्हणणारे पण लोक आहेत. देवाला मी मानतो पण तुम्ही पण देव बनवू शकता बरं का. हां, असं पण एक सिद्धांत आहे. मग त्याला म्हणले मायावाद. मायावादी कृष्ण अपराधी. म्हणजे असे लोकांनी खरं तर भगवंताशी अपराधच करत आहेत चरणाशी. स्वतःच बाप बनण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून प्रवचनाची सुरुवात मी कशी केली? मुलगा बापाचे जोडे मुलाला येऊ शकतात याचा अर्थ मुलगा बाप झाला असा होत. तसं श्रीकृष्णाचे गुण आपल्यामध्ये येऊ शकतात पण आपण श्रीकृष्ण होऊ शकत नाही. अतिशय सोप्या भाषेमध्ये मी सांगितलं तुम्हाला. आपण बाप बनू शकत. मग हे देवाला मानणारे लोक पण ह्यात अडकले. तो ह्याचा प्रचार फार आहे आपल्या देशामध्ये. देवाला मानतो आम्ही पण ते मायावाद काय म्हणायचं, आम्ही पण देव असं स्वतःला देव म्हणून घ्यायची फार आपल्या देशामध्ये भरपूर परंपरा आहे. तर या ठिकाणी असं म्हणलेलं आहे 3 प्रकारचे भक्त आहेत. पहिला आहे कनिष्ठ, दुसरा आहे मध्यम, तिसरा आहे उत्तम. तर फार सोपं करून सांगतो. कनिष्ठ अधिकारी म्हणजे काय? जेव्हा एखादा व्यक्ती नवीन येतो सत्संगामध्ये, त्याला काहीच माहीत नसतं, नवीन भक्ती मार्गामध्ये येतो, पण तो काय करतो? तो बघतो की भगवंताच्या पाया पडणार, तो मंदिरात जाणार, देवाच्या पाया पडणार तो असं. मग देवाच्या पाया पडल्यानंतर त्याला वाटतं मूर्तीमध्येच देव आहे फक्त, बाकीकडे कुठं देव नाही. मग तो काय करतो? भक्तांमध्ये पण टाकून बोलू शकतो किंवा कुठंच तो कशाला लात लागली तरी पाया पडणार नाही, पण तो देवाच्या पाया पडणार. हां, याला म्हणतात कनिष्ठ. कनिष्ठ म्हणजे नवीन भक्त. हां, नवीन भक्त. आणि सांगाल तेवढं करतो. पूजा करण्यामध्ये त्याची थोडी श्रद्धा असते, मूर्तीची पूजा करण्यामध्ये श्रद्धा असते. बरोबर आहे का? बरेच असे नवीन लोक असतात, त्यांना काही देणं घेणं नाही की भगवंत कुठे राहतात, काय करतात, त्यांची पूजा कशी केली पाहिजे, काय केली पाहिजे, नैवेद्य कसा अर्पण केला पाहिजे वगैरे काहीच नाही. फक्त त्यांना काय, मूर्तीमध्ये मंदिरात देव असतो, जाऊन पाया पडायचं असते. मग असे काही लोक आहेत, त्यांना नवीन भक्त म्हटलं जातं, कनिष्ठ भक्त म्हटलं जातं. आणि त्यांची श्रद्धा फार कमी असते बरं का. कुणी जर म्हटलं ना, काय तू ते कृष्णाची भक्ती करतोय, तू काय कर, महादेवाची भक्ती कर, लगेच पावतोय महादेव. मग तो कृष्णाला सोडणार, महादेवाकडे जाणार. अलग लक्षात तुमच्या. नवीन भक्त असतात असे. तर असंही होऊ शकते. पण जे मध्यम आहेत, मध्यम म्हणजे काय झाले, मध्ये गेले, थोडेसे सुधारणा झाली त्यांची. थोडी सुधारणा झाली, सत्संगला आले बऱ्याच वेळा, आता नामस्मरण करू लागले, हळूहळू प्रगती झाली, भगवंताचा प्रसाद खाऊ लागले. मग काय होतंय, दुसऱ्या स्तरावर जातो व्यक्ती. मग दुसऱ्या स्तरावर गेल्यानंतर तो मध्यम व्यक्तीची श्रद्धा एकदम दृढ होते. तो असा भरकटत नाही, आज हा देव उद्या तो देव, आणि मग तो असा काय भरकटणार, तो कुठल्या तरी एका देवावर त्याची पक्की श्रद्धा बसते अशी. आणि मग तो मध्यम स्तरावरचा जो भक्त आहे, तो भक्त काय करतो, त्याला समजतं की सगळे भगवंताचीच लेकरं आहेत. पण तो काय करतो, थोडा फरक करतो. फरक कसा करतो? इथं दिलेला आहे 4 प्रकारे. काय काय? पहिलं भगवंत वेगळे, भगवंताचे भक्त, त्याला कळतं बरं का. तो म्हणत नाही महाराज तुम्हीच देव आहे, असं म्हणत नाही. त्याला समजतं भगवंत वेगळे, भगवंताचे भक्त वेगळे. भगवंतावर काहीच ज्ञान नसणारे काही लोक आहेत, जे भक्त नाहीत भगवंतांचे, निष्पाप आहेत, त्यांच्यावर त्याला दया येते. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून येत असे कळवळा. जे काही लोक भक्ती मार्गामध्ये नाहीत, संसारामध्ये गुंतलेले आहेत, मग त्यांच्याबद्दल त्यांना दया उत्पन्न होते आणि मग त्यांना ते प्रचार करायला जातात. अहो तुम्ही असं करा, घरोघरी जातात, दान मागतात लोकांना, किंवा तुम्ही या कार्यक्रमाला या, गोकुळाष्टमीला या, सत्संगाला या, रामनवमीला या. म्हणजे काय होतंय, त्यांना आधीच माहिती झालंय सगळं, मला ते लोकांना जाऊन प्रचार करतायत. मग समजते का तुम्हाला? मध्यम स्तरावरती. आणि मग अशी जी लोकं आहेत, एका व्यक्तीपासून लांब राहतात. कुठल्या? नास्तिक लोकांपासून. आता एखादा व्यक्ती बसला, देवच नाही म्हणून बसला, त्याला सांगायचं काय, पुढं काय सांगायचं? देव फार सुंदर आहेत हे सांगायचं का? हे फार सुंदर आहे, त्यांच्या हातात बासरी आहे, फार सुंदर उभा राहिलेले आहे, त्यांच्या शेजारी एक मुलगी आहे, तिचं नाव राधा आहे. अहो तो म्हणतो देवच नाही आहे.
त्याला पुढचं काही सांगू शकत. म्हणून कधी कधी बघा, तुम्ही जेव्हा समाजामध्ये वावरता त्यावेळेला असे काही लोक तुम्हाला भेटतात की ते म्हणतात की महाराज देव नाही, तुम्ही आम्हाला काय सांगू नका. तर त्यांना हरे कृष्ण म्हणायचं. काय म्हणायचं? हरे कृष्ण. वादविवाद नाही घालत बसायचा, कारण ते त्याच्या लायकीचे. असं कुठं लिहिलं आहे? भगवद्गीतेमध्ये 18वा अध्याय काढा भगवद्गीतेचा. 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, ज्या व्यक्तीची श्रद्धा नाही त्याला हे ज्ञान देऊ नका, आपला वेळ वाया घालवू नका. म्हणून अशा लोकांना बरेच, आम्ही भगवद्गीता वगैरे वितरण करायला जातो तर त्यावेळेला लोक बरेच म्हणतात, आम्ही नास्तिक आहे, आम्ही नास्तिक आहे आणि तुम्ही आम्हाला नका सांगू म्हणतात ते. मग अशा लोकांना काय सांगताच येत नाही ना. त्याची थोडीफार श्रद्धा आहे, ओ महाराज काय आहे, कुठलं पुस्तक आहे, मग जवळ जाऊ शकतो. आलं का लक्षात? मग वेळ देऊ शकतो त्याला सांगण्यासाठी. पण जो म्हणतोय मला मी मान्यच करत नाही, त्याच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. असं गीतेमध्ये भगवंत म्हणले, जो स्वतःहून श्रद्धापूर्वक येतोय त्याला तुम्ही वेळ द्या, त्याला सांगू शकता तुम्ही. थोडीशी तरी जिज्ञासा त्या व्यक्तीकडे पाहिजे. तर अशा प्रकारे मध्यम आणि मध्यम अधिकारी जो आहे त्याच्यानंतर येतं उत्तम अधिकारी. 3 सांगितले. बोला. पहिलं कनिष्ठ, मध्यम आणि उत्तम. उत्तम जो आहे, उत्तम अधिकारी कसा असतो? उत्तम भक्त. जे संत लोक असतात, संत लोक आहेत ते उत्तम अधिकारी आहेत. ते काय करतात माहिती आहे का? ते बघतच नाहीत, ते कुत्रा पण बघत नाहीत, माणूस पण बघत नाहीत, सगळ्यामध्ये भगवंताचं दर्शन करतात. त्यांचं फार मोठं हृदय असतं. त्यांना असं भेद करता येत नाही त्यांना एकमेकामध्ये. हा असा आहे, तो नास्तिक आहे. नास्तिक जरी भेटला तरी त्याच्या पाया पडणार ते. उत्तम अधिकारी. याचं उदाहरण म्हणजे संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज यांच्या जीवनामध्ये किती घटना घडलेल्या बघा. संत नामदेव महाराज जेवण करायला बसले होते आणि जेवण करायला बसल्यानंतर चपाती ताटामध्ये आहे आणि पूर्वी काय तेल लावत नव्हते चपातीला, तूप लावायचे तुमच्या माहितीसाठी. म्हणजे ताटामध्ये जे काय चपाती ठेवलेली आहे, तर त्यांनी काय केलं, एक कुत्रा आला तेवढ्यामध्ये, अंगणामध्ये बसले असतील, कुत्रा आला आणि त्या कुत्र्याने ती चपाती ओढून घेऊन चाललं. आणि तुपाची वाटी इकडं होती. तर नामदेव महाराज म्हणले, ते तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागं नामदेव महाराज पळायला लागले. ते म्हणले, अरे कोरडी चपाती कशाला खातोस म्हणले, थोडं तूप तरी लाव त्याला म्हणले. आणि ते घेऊन ते तुपाची वाटी त्या कुत्र्याच्या मागं पळायला लागले. आणि अक्षरशः जेव्हा नामदेव महाराज पळायला लागले, त्या कुत्र्याच्या मागं गेले, चंद्रभागेच्या काठावरती कुत्र्याच्या मागे गेले. आणि जेव्हा त्या कुत्र्याच्या जवळ आले तुपाची वाटी घेऊन, त्यावेळेला त्या कुत्र्यामधून पंढरीनाथ भगवान की, भगवंत प्रकट झाले. भगवंत त्या कुत्र्यामधून प्रकट झाले भगवंत. काय समजतं या गोष्टीवरनं? काय समजलं आपल्याला? सगळ्यामध्ये भगवंत आहेत की नाही? मग कुत्र्यामध्ये का नाहीत? कुत्र्यामध्ये पण भगवंत असायला पाहिजे. परमात्मा रूपाने सर्वत्र भगवंत राहतात की नाही? अहो, विष्ठेमधला जो किडा आहे घाणीतला छोटासा, त्याच्या हृदयात पण भगवंत आहेत. म्हणून मी सगळ्या सांगतो, बेस्ट फ्रेंड कोण आहे? तुम्ही तुमच्या कर्माने घाणीतला किडा जरी बनला तरी तुमची साथ सोडत नाही. मग असा मित्र कुठे मिळेल का? तशा मित्राला तुम्ही लात मारलेली आहे. आपण थोडंसं जरी काही भांडण झालं घरात तर लोक तू तिकडं मी इकडं. पण असा एक व्यक्ती आहे की जो तुम्ही किती जरी काही जरी कर्म केलं वाईट, तरी तुम्ही विष्ठेतला किडा जरी झाला तरी तुमच्याबरोबर येतोय. मग असा मित्र कुठे मिळेल का हो तुम्हाला? असे भगवंत आहे, इतके दयाळू भगवंत आहे. तर मला तुम्हाला सांगायचं होतं मंडळीनो, की नामदेव महाराज जे आहेत, नामदेव महाराज जेव्हा त्या कुत्र्याच्या मागं जात आहेत, तर त्या कुत्र्यामध्ये आणि माणसामध्ये ते भेद बघत नाही. किती मोठा विचार आहे. तेव्हाच भजन होतं, तेव्हा भक्ती होते, तेव्हा भगवंत प्राप्त होतात. आपण तर घरातल्या घरामध्ये किती भेदभाव करतो. म्हणून मी असं बोललो, तुम्हाला वाईट वाटू शकतंय, पण त्याच्या मातीला पण मी जाणार नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. म्हणजे हा द्वेष मनामध्ये आम्ही भरलेला आहे. बरोबर आहे का? मग मला सांगा, तुम्ही किती जरी माळ आवडल्या काय होईल का हो? किती जरी देवदेव केला तर काय होईल का? तुमच्या मनात काय भरले? द्वेष भरला. द्वेष, मत्सर आहे त्या व्यक्तीप्रती.
आणि म्हणून भजन करायचं असेल, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. तुम्हाला शत्रू जरी आला तरी स्वागत करण्याचं धाडस पाहिजे तुमच्यामध्ये. तुमचा शेजारचा ज्याने तुम्हाला भरपूर त्रास दिलेला आहे, तो जरी तुमच्याकडे आला तर काय करावं लागेल? थोडंसं पुढं सारखा की प्रभूजी, थोडं सारखा की पुढं, जायला रस्ता नाही. मनुष्याने कसं वागावं, तत्त्व काय सांगतं? तुम्हाला 2-3 उदाहरणं देतो मी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये 2-3 घटना घडल्या. एक घटना अशी घडली की जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून अतिशय सुंदर होती दिसायला, तिला जेव्हा घेऊन आले त्यावेळेला मला सांगा तुम्ही, शत्रू आहेत ना ते त्यांचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण आहेत? शत्रू आहेत. शत्रूचे ती सून किंवा मुलगी जे कोणी असेल ते जे घेऊन आले, मग ती पण शत्रूच झाली की नाही हो? बरोबर आहे का? म्हणजे एका दृष्टिकोनातून शत्रू झाले. शत्रूचं कुणी आलेलं आहे तो शत्रूच आहे. मग त्याला कशा प्रकारे वागणूक द्यायला पाहिजे होती महाराजांनी? एक सामान्य व्यक्तीचं उदाहरण घेऊया. संत वगैरे म्हणले की तुम्हाला जरा कसं वेगळं वाटतं. हां, मग ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं आपण. मग ते म्हणले असतं की ते शत्रू आहे, तर शत्रूची आहे तर मग काय करा, एक तर त्यांना पकडा, त्यांना दासी बनवा, भांडी घासायला ठेवा त्यांना. इथं करू शकत होते की नाही? का नाही केलं? तत्व. शत्रुत्व 2 राज्यामध्ये आहे, तिथं युद्ध करून आपण जिंकू किंवा हारू तो भाग वेगळा, पण मत्सर आणि द्वेष मनामध्ये नसायला पाहिजे. पण या मुसलमान लोकांच्या मनामध्ये किती द्वेष होता. जेव्हा जेव्हा आक्रमण करायला यायचे, स्त्रियांना पहिले पकडायचे, बंदी बनवायचे, त्यांच्यावर अत्याचार करायचे, लहान मुलांवर अत्याचार करायचे. त्यांच्यात काय होता? द्वेष होता. म्हणून कधी सुखी झाले नाहीत ते लोक. मला एक उदाहरण द्यायचं आहे तुम्हाला की द्वेष जर असेल इतराप्रती, शत्रू जरी आला तरी शत्रूवरती सुद्धा प्रेम करण्याचं सामर्थ्य, त्याला समजून घेण्याचं सामर्थ्य असायला पाहिजे. याच्या विरोधामध्ये मी तुम्हाला सांगतो आता दुसरी घटना घडते. शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एका स्त्रीवर बलात्कार होतो. एक व्यक्ती असतो, त्याचं नाव असतो पाटील, रांजाचा पाटील. या रांजाच्या पाटलाने जेव्हा त्या स्त्रीवर बलात्कार केला असं महाराजांना कळतं, त्यावेळेला तो रांजाचा पाटील हा शिवाजी महाराजांचाच माणूस असतो. हे लक्षात घ्या. काय म्हटलं मी? त्यांच्याच राज्यातला माणूस आहे, मराठी माणूस आहे, तो काय मुसलमान नाही. पण शिवाजी महाराजांनी काय केलं? तिथंही द्वेष केला नाही किंवा तिथं मत्सर केलं नाही किंवा काय तिथं काय त्याला द्वेषाने मारलं नाही. ते म्हणजे नियमानुसार जे काय असेल ते असेल, त्याला घेऊन आले, त्याचे हात पाय कलम केले. आलं लक्षात तुमच्या? मला काय सांगायचं आहे? मत्सर आणि द्वेष हा माणसामध्ये असू नये. हां, आणि ही जे हरे कृष्णा करतोय ना आपण, याचासुद्धा उद्देश हाच आहे की मनातली ही घाण निघून जायला पाहिजे. सर्वांप्रती प्रेम असायला पाहिजे. तत्वाने तुम्ही लढा. तत्वाने चूक केली ना, चूक केली, ठीक आहे. माझा स्वतःचा मुलगा आहे, तर स्वतःचा मुलगा जरी असेल तर शिक्षा करायला, चूक केल्यानंतर शिक्षा केलीच पाहिजे. पण आपण असं करत नाही. आपल्या मनामध्ये भरपूर काही असते. माझा मुलगा आहे ना, माझा मुलगा असेल तर मी काय करतो, भलेही त्यानं कितीही चूक करू द्या, मी त्याच्या अपराध पोटामध्ये घालतो. पण दुसऱ्याचं थोडं जरी चुकलं तर त्याला मी शिक्षा द्यायला तयार आहे. तर असं असू शकत नाही. म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक जीवनचरित्र असं आहे की याच्यामध्ये एक शास्त्रानुसार जीवन जगलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं असं दिसणार नाही. हां, जसं अफजल खानाचं पण वध तुम्हाला लक्षात येते का? हे एक जबरदस्त उदाहरण आहे. जेव्हा अफजल खानाला मारलं छत्रपती शिवाजी महाराजांनी, अफजल खानाला मारल्यानंतर सुद्धा आजही तुम्ही गेला तिकडे, कुठं? प्रतापगडावरती त्याची तिथं कबर आहे त्या अफजल खानाची. तर त्यांच्या धर्मानुसार, मुस्लिम धर्मानुसार काय केलं जातं? त्याचं ते कफन आणि ते कबर ते सगळं केलं जातं.
तर महाराजांच्या बरोबर जे लोक होते त्यातले काही लोकांना तर द्वेष राग, की अफजल खान म्हणजे आमचा शत्रू आहे. ठीक आहे, पण त्याला मारल्यानंतर ते शत्रुत्व मिटलं हो. आलं का लक्षात तुमच्या? मग महाराजांनी काय सांगितलं, त्यांच्या धर्मानुसार जो विधी आहे तो विधी करा. त्यांच्या धर्मानुसार जो विधी आहे तो विधी करा. काय आहे? त्याला पुरायचा आहे पुरा, जाळायचा आहे जाळा, जे काय करायचं करा. ते केलं तिथं ते थडगं बांधलं त्याचं, त्या अफजल खानाचं. द्वेष नाही केला. नीट लक्ष घ्या तुम्ही या गोष्टी. पण त्याच्याच विरोधामध्ये आपल्या धर्मामध्ये जाळलं जातं, सनातन धर्मामध्ये व्यक्तीला. आणि ह्या औरंगजेबाने संभाजी महाराजांची जेव्हा हत्या केली, हत्या करायला काही विरोध नव्हता. त्यांनी संभाजी महाराजांना मारलं तरी काही प्रॉब्लेम नव्हता. त्यांनी तलवारीने मारू द्या, हातपाय कलम करू द्या, जे काय करायचं ते करू द्या. पण त्यांनी त्यानंतर जे कृत्य केलं ते चुकीचं होतं. त्याने ते सगळे तुकडे तुकडे केले आणि सर्वत्र फेकून दिले. सर्वत्र त्याने हात वेगळे पाय वेगळे. आपल्या धर्मानुसार ते सगळं एका ठिकाणी आणून अंत्यविधी व्हायला पाहिजे ना, सनातन धर्मानुसार. मग औरंगजेबाने द्वेष केला म्हणून त्याचं नाव खराब आहे इतिहासामध्ये. आलं का लक्षात? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान एवढा मोठा मारला पण द्वेष केला. ही आमची खासियत आहे, हे आमची संस्कृती आहे, हे आमचं शास्त्र बोलतंय. समजतंय का? आणि असाच व्यक्ती भगवंताची पूजा करू शकतो. येते का लक्षात तुमच्या? म्हणून शिवाजी महाराज हे राजा नव्हते, पहिले हरिभक्त होते आणि मग ते राजा होते. म्हणून पहिले जय जवान जय किसान याच्या अगोदर जय भक्त. मी नेहमी सांगतो, पहिले भक्त बना आणि नंतर तुम्ही इंजिनियर बना, मग डॉक्टर बना, मग किसान बना, मग जवान बना, जे काय बनायचे नंतर बना. कारण ते कार्य नीट तुमच्या हातून होतील जर तुम्ही भक्त असाल तर. मग आजकाल पण राजे लोके आहेत, नेते मंडळी आहेत, पण भक्त नाहीत, मग काय उपयोग आहे? नेते मंडळी आहेत की, पण त्यांना देवाचा गंधच नाही त्यांना, आणि त्यामुळे ते लोक काय पण करतायत. आलं का लक्षात? म्हणून राजा हा भक्त असायला पाहिजे. आणि भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर हे शिकवलं जातं, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे. आजचा श्लोक त्याच्यावरतीच आहे की तुम्ही कुणाचाही मत्सर करू नका, द्वेष करू नका. हे आपला धर्म शिकवतो. म्हणून हे जे मंत्र जप करतो आपण, सत्संग ऐकतो, प्रसाद खातो, याच्यामागं काय अर्थ आहे? याच्यामधून हे शिकायचं की कुणाची निंदा करायची नाही, कुणाचा द्वेष करायचा नाही, कुणाचा मत्सर करायचा नाही. भले शत्रू जरी असला नियमानेच आला, पाठीमागनं खूप सुना का सुरा. आलं लक्षात? मग घरामध्ये कसं करू शकता तुम्ही असं? आज घराघरामध्ये सुद्धा भांडणं होत आहेत, घर एकत्र राहू शकत नाही. याचं कारण काय आहे? द्वेष, मत्सर, एकमेकाशी पटत नाही, भांडणं होत आहेत, एकत्र राहू शकत नाही. मत्सर, गळ्यामध्ये माळ आहे, पंढरपूरची वारी करतो, सगळं करतो, पण स्वतःच्या आनंदासाठी करतो. तो भक्त नाही आहे, हे लक्षात घ्या. पंढरपूरला गेला म्हणजे भक्त होतो का? वारी केली म्हणजे भक्त होतो का? स्वतःच्या आनंदासाठी तो जात आहे. जेव्हा तुम्ही शास्त्र वाचाल, गीता भागवत वाचाल आणि हे जीवनामध्ये उतरवाल की कोणाचाही द्वेष नाही करायचा आहे. जो व्यक्ती नामस्मरण करतो ना, त्याच्या हृदयातनं ही घाण निघून जाते. हळूहळू त्याचं हृदय कसं होतं? स्वच्छ होतं. ते वासना निघून जाते, क्रोध निघून जातो, निंदावृत्ती निघून जाते, द्वेष निघून जातो. आणि जर जात नसेल तर समजायचं की आमचं नामस्मरण काही योग्य नाही किंवा आम्ही करत नाही, तर आम्हाला काय करावं लागेल? भरपूर नामस्मरण करावं लागेल. हरे कृष्ण 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 हरे हरे. त्या अफजल खानाने एवढा त्रास दिला होता, मी तर वर्णन नाही करणार. इतकं निंदनीय कृत्य केलं होतं, भयानक अशा काही कृत्य त्यांनी केलेली आहेत. पण जेव्हा तो सापडला आणि मारला गेला, आपल्यासारखा एखादा असता तर काय केलं असतो? त्याचं डोकं घेऊन त्याची चटणी बनवली असते. घावलाय म्हणल्यावर. द्वेष, सूडबुद्धी जी आहे ना, भक्ती मार्गात नाही चालत आहे. सूडबुद्धी नाही चालत आहे भक्ती मार्गामध्ये.
म्हणून सूडबुद्धी भक्तांमध्ये तर नसायला पाहिजे. पण बरेच लोक भक्ती मार्गामध्ये येऊन सुद्धा सूडबुद्धी घेतात. हां, बरेच लोकांचं मंदिर आहे ते म्हणा आमचं मंदिर आहे म्हणणार. हां, बरेच लोक येतात म्हणा आमच्या जातीचं मंदिर आहे म्हणतात. काय म्हणतात? आमच्या समाजाचं मंदिर आहे म्हणतात ते. हा देव आमचा आहे म्हणे. हे पांडुरंगाचं मंदिर आमच्या जातीचं आहे, आमच्या समाजाचं आहे, तुम्ही यायचं नाही इकडे. असे पण लोक आहेत. कसं भक्ती करतात हे त्यांनाच माहिती आता. म्हणजे देवालाही जात आली आता. हां, हे आमच्या जातीचा देव, हे आमच्या धर्माचं, हे ते असं तसं असं. म्हणून या मार्गामध्ये जात पात धर्म पंथ भेद काही चालत नाही. हे सगळे सान थोर सगळ्या जाती धर्मासाठी हे खुलं आहे. हा भक्ती मार्ग आहे. म्हणून उत्तम अधिकारी कोण याचं मी वर्णन करतोय. तुमच्या लक्षात येते का सर्वांच्या? नामदेव महाराजांचं उदाहरण सांगितलं, तुकाराम महाराजांचं उदाहरण सांगितलं. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जेव्हा वेश्या येते एक, त्या गावातल्या लोकांनी काय केलं, त्या सालो मालो आणि बऱ्याच लोकांनी काय केलं, तुकारामाचं प्रस्थ वाढलेलं पाहून त्यांच्याकडे एक वेश्या पाठवली. आजकाल कसं आहे, साधूला बदनाम करायचं तर मग असे काहीतरी आरोप त्याच्यावर लावले की साधू बदनाम होतो. तर त्या वेश्येला पाठवलं त्यांच्याकडे. रात्रीची वेळ आहे आणि बघा, बोलणं वेगळं आणि वागणं वेगळं. जेव्हा ती वेश्या तुकाराम महाराजांकडे आली त्यावेळेला तुकाराम महाराजांनी, आता ते तर महान संत आहेत, तिने इच्छा बोलून दाखवली तिची, वेश्येची, की मला एक रात्र तुमच्याशी संग करायचा आहे. जसं ती बोलली वेश्या तसं तुकाराम महाराज म्हणले, मला तुझ्यामध्ये रुक्मिणीचं दर्शन होतं. हां, मला तू माझ्या आईप्रमाणे आहेस, रुक्मिणीप्रमाणे आहेस, असं त्यांना दर्शन झालं. फक्त बोलले नाहीत, फक्त बोलले नाहीत. आता आपण कॉपी करू शकतो, पण तुकाराम महाराजांनी काही कॉपी केलेली नाही. तुकाराम महाराज हृदयापासून बोलले आणि त्यांना खरंच रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे तिच्यामध्ये, हे लक्षात घ्या. नाहीतर मग काय केलं असतं, मग आरोप प्रत्यारोप आणि मग ते तिला काहीतरी म्हणू शकले असते, काहीतरी हाकलून लावून देऊ शकले असते, काय पण करू शकले असते. पण तुकाराम महाराजांनी ते केलं नाही, कारण तुकाराम महाराजांना खरंच रुक्मिणीचं दर्शन झालेलं आहे त्यांच्यामध्ये. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा खरंच आईचं दर्शन त्यांच्यामध्ये झालेलं आहे. त्या जी मुलगी आणली होती त्यांनी, त्या सुभेदाराची सून, असं वरच्यावर नाही बोलले ते. नाहीतर असं आजकालचं नीतिमंडळी असते म्हणजे मग कॉपी केली असती. हां, तुम्ही आम्हाला आमच्या आईप्रमाणे आहेत, संध्याकाळी या भेटायला इकडं, असं म्हणू शकले असते. लक्षात येते का तुमच्या? हे वरवरचं बोलणं नाही, हे भक्तांची लक्षणं सांगतोय मी तुम्हाला. उत्तम अधिकाऱ्याचं लक्षण सांगतोय की त्याला खरंच तुकोबारायांना रुक्मिणीचं दर्शन झालं त्या वेश्येमध्ये. आणि ते म्हणले तुम्ही माझ्या रुक्मिणी समान आहे, आणि ते एवढं म्हणून बसले नाहीत. आता वर्ण म्हणले असते तर म्हणले हा तुम्ही माझ्या रुक्मिणी समान आहे, ठीक आहे, मग तुम्ही जावा, निघून जावा, असं नाही. ते म्हणले खरंच आज मला रुक्मिणीचं दर्शन झाले. तुकाराम महाराजांनी आपलं डोकं तिच्या पायावर ठेवलं, त्या वेश्येच्या पायावरती ठेवलं. आता काय करायचं? तेवढ्यात त्यांची बायको आली, आर 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 म्हणले, आमच्या येड्याला आता खरंच याड लागलंय म्हणले, एवढंच करायचं राहिलं होतं म्हणले, ह्या बयाच्या पायावर डोकं ठेवलं ह्याने. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, की खरंच जे संत आहेत, जे महान भक्त आहेत, उत्तम अधिकारी आहेत, ते लोक सर्वत्र इष्टदेवेर स्फूर्ती न देखी स्थानास्थान. तर सर्वत्र त्यांना इष्टदेवेर स्फूर्ती, सगळीकडे भगवंतच दिसतात. कुत्र्यामध्ये बोला भगवंत, वेश्येमध्ये, झाडामध्ये, खांबामध्ये, सर्वत्र भगवंत दिसतात त्यांना. जिकडे जाईल तिकडे इष्टदेवेर स्फूर्ती. आणि म्हणून भजन जर करायचं असेल तुम्हाला तर थोडासा अभ्यास करा घरी गेल्यानंतर, की एक लिस्ट काढा, हिट लिस्ट, आणि त्या हिट लिस्टमध्ये नावं लिहा. नंबर 1 शत्रू कोण कोण आहे, नंबर 2ला कोण आहे, 3 नंबरला कोण आहे, नंबर 1ला सासू, नंबर 2ला जाव, नंबर 3ला काय नणंद.
इकडं पण आहे. नंबर 1ला कोण आहे? कोण आहे नंबर 1ला? कोण आहे? बायको. आता काय खरं नाही. नंबर 1ला खरंच एक प्रॅक्टिकल अभ्यास आहे, घरी गेल्यानंतर करा. नाही, खरं करा. छोटंसं पानावरती घ्या आणि आयुष्यामध्ये कुणाकुणाशी तुम्ही असा 36 आकडा करून बसलेला आहे त्याची नावं लिहून काढा. ठीक आहे, भांडण झालं असेल तुमचं, पण तुम्ही ते सोडून दिलं आहे का? तुम्ही कधी कधी शत्रुत्व पत्करलं असेल कुणाचं, तर ते सोडून दिलं आहे का मनापासून? नसल दिलं तर लगेच उपाय घ्या. काय उपाय? मनापासून तुम्ही भगवंतांना प्रार्थना करा की त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात चांगले विचार येऊ द्या, ज्याच्याबद्दल मी इतकं घोकलंय आणि मी असं ठरवलं की त्याच्या मातीला जायचं नाही. पूर्ण माझ्या मनात आता भिनलंय त्या व्यक्तीबद्दल. जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा करणार नाही, तुमच्या मनातनं ते निघून जाणार नाही, तुम्हाला भगवत साक्षात्कार तुमच्या स्वप्नात पण होणार नाही. लिहून घ्या. म्हणून म्हणलेलं आहे, मत्सर द्वेष कामाचाच नाही काय. मग तुमचा शेजारी असेल, घरातला असेल, कुणी का असे ना, किती भयानक त्रास देणारा तुम्हाला व्यक्ती असेल, तुम्ही त्याचा स्वप्नात पण द्वेष करू शकत नाही. जर तुम्हाला भक्ती मार्गामध्ये प्रगती करायची असेल तर हे सगळं सोडून द्यावं लागेल. व्यवहारानं काय असेल ते करा, व्यवहाराने करा. त्यानं काय तुम्हाला काय केलं असेल, तुमचं काय चोरी केली असेल तर तक्रार करा, कोर्टात जा. व्यवहाराने जे काही आता समाजात चालू व्यवहार आहे त्या पद्धतीनं तुम्ही जा, पण द्वेष आणि मत्सर नको. समजा तुमचे कुणीतरी आहे, जवळचा व्यक्ती आहे एकदम, त्याशी भांडण झालं तुमचं, घमासाम भांडण झालं, आणि नंतर अचानकपणे तोच व्यक्ती संकटात सापडला आणि तिथं कोणीच नाही, तुम्ही एकटेच आहे. काय करणार आता? मरोदी, बरं झालं. मला शिव्या देत होता वय, मला असा म्हणत होता, आता जळ. हा काय झाला? द्वेष, मत्सर. असे लोक भक्ती मार्गामध्ये प्रगती करू शकत नाही. हे चालत नाही. हे आजच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. तर हे थोडं लक्षात ठेवा. उत्तम अधिकाराची लक्षणं. प्रभुपाद महाराज एक आदर्श उदाहरण आहे, हे सांगून मी थांबणार. प्रभुपाद महाराज विदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी प्रभुपाद महाराजांनी लोकांना कशा प्रकारे भक्त बनवले. ते आहेत उत्तम अधिकारी, सर्वांमध्ये भगवंताला पाहत आहेत. अहो, त्या कुत्र्यामध्ये भगवंताला पाहणं सोपं आहे, पण या विदेशी लोकांमध्ये भगवंताला पाहणं, त्यांना आपलं समजणं फार अवघड आहे. कुत्र्यापेक्षा बेकार लोक आहेत ते. त्यांच्याशी जमवून घेणं, ते कुत्र्याला थोडंसं तुकडा टाकला, थोडं गोंजारलं तर ते आपलं होतंय, शेपटी हलवतंय. पण या विदेशी लोकांना भक्त बनवणं तारेवरची कसरत होती मंडळीनं. तुम्हाला वाटतं आता वृंदावनला गेल्यानंतर, मायापूरला गेल्यानंतर बघताय हरे कृष्णा हरे राम, ती विदेशी लोक नाचतायत वगैरे, भारी वाटते आता. पण त्यांना सुरुवातीच्या काळामध्ये भक्त बनवणं म्हणजे सोपं काम नव्हतं. हे लोक फार डेंजर असतात. आणि प्रभुपाद महाराज जेव्हा अमेरिकेमध्ये पोहोचले, तर त्यांनी काय केलं, ते तर आहेत उत्तम अधिकारी, पण प्रचार करण्यासाठी खालच्या स्तरावर आले, मध्यम स्तरावरती. आणि त्यांनी काय केलं, पाहिलं कोण नास्तिक आहे, कोण आस्तिक आहे, कोण काय करतोय, कोण काय करतोय, कुणाला कसं करायचं, कुणाला कसं करायचं, आणि त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं हँडल केलं लोकांना. एकदा जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा लाकडापासून मूर्ती बनवायची होती. तर त्यांनी काय केलं, ते श्यामसुंदर नावाचा एक मुलगा होता आणि तो जातीनं सुतार होता. हे अमेरिकेतली गोष्ट सांगतो तुम्हाला मी, सॅन फ्रान्सिस्को शहरातली. जातीनं तो सुतार होता. मग त्याने काय केलं, प्रभुपादांनी त्याला मूर्ती बनवायला सांगितली, कारण तो जोडला होता, महाराजांना भेटला होता. सुतार आहे म्हणल्यानंतर बनव म्हणले. तो काय करा, त्याला होती सिगारेट ओढायची सवय. मग तो काय करायचा, आता काम करता करता माणसं सिगारेट ओढतात. मग तो काय करायचा, सिगारेट घ्यायचा आणि असं असं त्या लाकडाची मूर्ती बनवताना मधनंच एक झुरका घ्यायचा असा, आणि ती सिगारेट काय करायचा त्याच मूर्तीवर ठेवायचा. मूर्तीवर सिगारेट ठेवायचा, परत थोडं झुरका ओढायचा, त्याच मूर्तीवर ठेवायचा.
पण एक संत व्यक्ती आल्यानंतर काय होतं बघा. प्रभुपाद महाराज तिकडे आले आणि प्रभुपाद महाराज एकच वाक्य बोलले. काय म्हणले? त्या भगवंतांच्या आणि तुझ्यामध्ये ही सिगारेट कशाला रे आणतोस बाळा म्हणले. एवढंच बोलले. काय म्हटले? त्या भगवंताच्या आणि तुझ्यामध्ये सिगारेट कशाला आणतोस म्हणले. त्याच्या हृदयात घुसलं होते वाक्य आणि त्यानं तिथंच सिगारेट फेकून दिली आणि ते एक महान संत झाले इस्कॉनमध्ये. साधारण भक्त नाही, महान भक्त झाले. तर मोठी रथयात्रा काढली त्यांनी जगन्नाथाची त्या शहरामध्ये. तर अशा प्रकारे सांगण्याचा उद्देश की संत लोक जे असतात तर ते काय करतात, लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. त्यांचं एखादं वाक्य बोललं की ते हृदयाला लागतं आणि ते लोक भक्त बनतात. तर अशा प्रकारे हे प्रभुपाद महाराज जे होते, या प्रभुपाद महाराजांनी सुद्धा फार सुंदर रीतीने विदेशामध्ये प्रचार केला आणि या लोकांना, विदेशी लोकांना भक्त बनवलं. तर सांगण्याचा उद्देश आजच्या श्लोकानुसार जर प्रभुपाद महाराजांनी द्वेष केला असता, हे लोक अशीच आहेत, आपले मुसलमान लोकसुद्धा भक्त झालेले आहेत, त्यांनी सुद्धा तुळशी माळ धारण केलेली आहे. मग जर आपण द्वेष केला तर हे लोक भक्त बनतील का? बनतील का? द्वेष नाही करायचा. द्वेष समजतं का तुम्हाला काय करते? त्यांना आपल्यामध्ये कसं आणता येईल हे पाहायला पाहिजे आपण. कारण त्यांना, आपल्याला माहिती आहे हा मार्ग योग्य आहे, हा मार्ग चांगला आहे, जीवनाचं अंतिम गंतव्यस्थान हेच आहे, या धर्मात आलं तर मोक्ष मिळू शकतो, इतर धर्मामध्ये नाही मिळू शकत, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर आपण काय करायला पाहिजे? त्या लोकांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांना इकडं आतमध्ये कसं आणता येईल हे बघितलं पाहिजे. आलं लक्षात तुमच्या? मग काही नास्तिकवादी आहेत, काही वेगळ्या अधर्मी लोक आहेत, वेगळ्या धर्माचे लोक आहेत, सर्वांना आपण या धर्मामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मोक्ष याच धर्मात मिळू शकतो. समजतं का तुम्हाला? तर हे प्रभुपादांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. त्यांनी कोणाचा द्वेष नाही केलेला. अहो, गीता जरी वाटायला गेलं तर आपलेच लोक काय म्हणतात, नको ती दारू पिते त्याला नको द्यायला गीता, नको ती मुसलमान आहे त्याला नको द्यायला गीता. हा काय आहे? हा मत्सर आहे, मत्सर, नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये. हा द्वेष आहे. अरे त्याचं पण कल्याण होऊ दे ना. दारू पितो पण काय झालं? एक व्यक्ती रस्त्यावरती दारूची बाटली घेऊन उभा राहिलेला, दारू पितोय. एक्सक्यूज मी, भगवद्गीता घेता का तुम्ही? ते महाराज घेतली असते हो, पण दारू पिल्या आता मी. आमचे भक्त काय म्हणतात, असू द्या असू द्या, एका हाताने दारू प्या, एका हातामध्ये गीता घ्या. त्याचा कधी उद्धार व्हायचा? एक जण आला आहे तर धुलवड आहे, चिकन घेऊन आलेला आहे, पिशवी घेऊन आलेला आहे. म्हणजे त्या गीता घेता, गीता नाही नाही आम्ही आज खाल्लंय, खाल्लं झालं, पोटात गेलंय, गीता घ्या. कधी कळणार त्याला जे खायचं नाही ते? गीता वाचली तर कळणार ना. तुम्ही 1000 वेळा जरी गेलं तर ती म्हणणार मी आज खाल्लंय. समजलं का? द्वेष करू नका, त्या लोकांचा द्वेष करू नका. बरेच लोक काय म्हणतात, नाही 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 हम ब्राह्मण है, ब्राह्मणी शंकराचार्य बन सकता है, ब्राह्मणी संन्यास ले सकता है. हा काय आहे? हा तर द्वेष आहे. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे जातीपातीमध्ये हे करायचं, भक्ती करताना सुद्धा ब्राह्मण असा करू शकतो, ब्राह्मण असा करू शकतो, ते करू शकतो, ते करू. हा द्वेष पसरवला आहे लोकांनी, बऱ्याच लोकांनी. तुकाराम महाराजांनी जे विचार मांडले ते थोडे लक्षात घ्यायला पाहिजे, संतांनी जे विचार मांडले ते लक्षात घ्यायला पाहिजेत. तर बऱ्याच लोकांनी असं केलेलं आहे. तर यासाठी द्वेष करणारा व्यक्ती भगवंताचं भजन आणि भक्ती करू शकत नाही. मला थोडक्यात सांगायचं, तुम्हाला काय ते समजलं असेल. हरे कृष्ण 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 हरे हरे,